तायडे, आई कशी आहे ग? कशी असणार? तुझी आठवण काढून रडतच. आता तिला किती वेळा समजून सांगितले, अगं व्हायचं ते झालं, नको रडूस. आई अजून रागवलीये. अगं ती काय, मी पण रागवले. तू गेल्यावर सगळं विस्कटलं. आईचं रडगाणं सुरू. आता मी तिला सावरू का घरची कामं करू? चाळीतल्या लोकांचे तुला घेऊन 1000 प्रश्न असतात. म्हणून आईचं कशातच लक्ष लागत नाही. बरं ते सगळं राहू दे, पण गाडीचं मनावर घे. हा चल निघते मी. तायडे, जरा वेळ बस ना. अगं नको, खूप वेळ झाला ना. आईला सांगितलं नाहीये, निघते मी. तायडे, राहू दे ना, रडू नको. बरं तायडे, तू ये जा भेटायला. येते मी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथे? अश्विनी नगरकर इथेच राहते का? नाही, अश्विनी नगरकर इथे नाही राहत. पण मला पत्ता हाच दिला होता. अहो नाही, पत्ता बरोबरच आहे. अश्विनी नगरकर इथेच राहतात. या घरची सून आहे ना ती. इथे नाही कशी? तो तंबू दिसतोय ना, तिथे राहते अश्विनी नगरकर. ओके, थँक्यू. तुम्ही त्यांना स्वीकारलं नसलं ना, तरी पण जगासाठी अश्विनी शुभंकरची बायकोच आहे. अश्विनी शुभंकर नगरकर. अच्छा, म्हणजे तुझाही पाठिंबा होता वाटतं त्यांच्या लग्नाला. माझा कोणालाच काही पाठिंबा नव्हता. मी पडले पण नव्हते त्या भानगडी. ती पम्मी होती ना फुस लावायला. तुला कळत होतं ना, मग समजावून सांगायचं होतंस ना आपल्या धाकट्या बहिणीला. मला जेव्हा कळलं ना, तेव्हा मी समजावलंच होतं. पण आता आपण काय करणार ना, जे झालं ते झालं. आता घ्या त्यांना घरात. घर पण मोठं आहे चांगलं तुमचं. झालं बोलून तुझं? जाऊ शकतेस तू. मी काही इथं मुक्कामाला नाही आलेली. घरात घेणार आहे मी, पण त्या अश्विनीला नाही, माझ्या बाळला. अश्विनी, मॅडम तुम्ही इथे? एक मिनिट. या ना. अश्विनी, अगं कुठे होतीस इतके दिवस? लग्नही केलंस, काहीच बोलली नाहीस अश्विनी. आणि कामावर येणंही बंद केलंयस आता. सॉरी मॅडम, ते इथे खूप काही घडत होतं.
तुम्ही उभ्या का आहात? या ना बसा. अश्विनी अगं काहीतरी कळवायचं ना. मी तुझ्या घरी फोन केला होता. तुझ्या आईशी बोलणं झालं मग. काय काय म्हणाली आई? तुझ्या आई म्हणाल्या की तुझा आणि त्यांचा काहीच संबंध नाहीये. मला पण कळलं नाही त्या असं का म्हणाल्या. मला आधी वाटलं की रॉंग नंबरच लागलाय. नाही, नंबर बरोबरच होता. हो मग मी पण जास्त काही विचारलं नाही त्यांना परत. तुम्हाला कसं कळलं मग मी इथे येते? अगं तुझ्या घरून काहीच कळलं नाही ना. मग मी पम्मी मॅडमच्या घरी गेले होते. त्यांना विचारलं तुझा पत्ता आणि मग आले इथे. बरं, मी तुम्हाला काहीतरी खायला करते. नाही अश्विनी राहू दे अगं, तेवढा वेळ नाहीये. काही काम होतं का? हो अश्विनी अगं एक खूप मोठी ऑर्डर घेतलीये आणि खूप कमी दिवसात पूर्ण करायची आहे ती. सॉरी मॅडम, पण मला बुटीक मध्ये येऊन काम करायला नाही जमणार. अगं नाही बुटीकला नाही यायचंय. इथून घरातूनच काम कर ना. घरातून? हो अगं असंही बुटीक वरती सगळ्या मशीनवर मुली काम करतायत, पण काम उरकतच नाहीये. अगं तू मागे म्हणली होतीस ना की तुझ्या घरी मशीन आहे आणि घरी काम दिलं तरी चालेल, म्हणून आले होते मी. प्लीज करू शकशील तू? नक्की करणार ती. आशू नक्की करेल ते काम. झेंडू काय ऐकणार ना माझा आशू? मम्मी दी अगं, मी कसं घेऊ शकते हे काम? माझ्याकडे मशीन कुठे आहे? अगं मी तुला नवीन मशीन घेऊन देते. तू इथेच तुझं टेलरिंगचं दुकान चालू कर. काय? हो. नको मम्मी दी. का नको? अगं आतापर्यंत तू किती काही केलंय माझ्यासाठी, आणि आता परत तुझ्या पैशाने तू मशीन घेऊन देणार? नको. मशीन मीच तुला घेऊन देणार. हवं तर लग्नाचं गिफ्ट समज. अगं पण मम्मी दी. आता पण नाही आणि बिन नाही. चुन चुन के बदला लिया है, अब छोड़ेंगे नहीं इन चूहों को. काय? जाऊ दे ना मला आत. कुठे गेली होतीस? जरा बाहेर गेले होते. तेच, कुठं गेली होतीस ते सांग, मग घरात ये. अगं असं काय करतेस? कुठं गेली होती ते सांग. अगं माझं काम होतं म्हणून मी गेले होते. काय काम होतं? अगं ते माझं सगळं काही तुला सांगायलाच पाहिजे का? हो, माझ्या घरात राहती ना, म्हणजे मला सांगायलाच हवं. झालं तू ना एवढंच बोलायचं बाकी होतं. तुझं घर माझं घर नाहीये का? हे बोलून आहे ना तुम्हाला एकदम परक करून टाकलेस बघा. मी नाही परक मानता, तुम्हीच मला परक मानता. मला न सांगता वाटेल ते करता. तुझी लाडाची लेक पळून गेली म्हणून त्याचा राग तू माझ्यावर काढणार आहेस का? दोघी सारख्याच. तिने मला काही सांगितलं नाही आणि आता तूही मला काही सांगत नाहीयेस. तिने तुझा विश्वास मोडलाय म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीयेस का? देवा देवा बघतोस ना, ती चुकली म्हणून त्यांची शिक्षा मला देते ही बाई. तू ये ना, मला रडून दाखवून नाटक करू नकोस अजिबात. कुठं गेली होतीस ते सांग. अशी चौकशी करते जस काय मी कुठे डाका टाकायला गेले होते. मग सांगत का नाहीस कुठं गेली होतीस ते? अगं मी ते ह्यांना भेटायला गेले होते. अगं त्यांचा फोन आला होता ना,
त्यांचं काम होतं काहीतरी, त्यांना बोलायचं होतं महत्वाचं. काय बोलायचं होतं? ते बोलायचं होतं म्हणजे अगं, जावई बापूंचा मला फोन आला होता, घरीच होते ते. खरं सांग रुपाले, तुला माझी शपथ आहे, कुठे गेली होती? ज्या जावयाचा फोन आला होता ना त्याच्या गाडीसाठीच गेली होते, तुझ्या लाडक्या लेकीला भेटायला. किती वेळा सांगितलंय तुला आशूला भेटायचं नाही म्हणून, का गेली होतीस तू तिथं? अगं मग मी काय कायमचं बाहेरच राहायचंय का? बरोबर आहे, तुझी लाडकी लेक गेली म्हणून तू आता मला कायमचं इथेच ठेवायचा विचार करतेयस ना? तोंड बंद कर. कोणत्या आईला आपली पोरगी बाहेर राहिलेली आवडेल का? तूच सांग मग. आशूनी लग्न केलं, आता गाडीसाठी पैसे कुठून आणायचे ते मी बघते, पण त्याच्यासाठी तिच्या दारात जायचं नाही. अगं आई, तू एवढे सगळे पैसे एकटीनं कसे उभे करणार आहेस? तुम्हाला दोघींना लहानाचं मोठं करताना ना मी एकटी कमवत होते. आशूनी घात केला पण मी खंबीर आहे अजून. रुपाले, एक गोष्ट लक्षात ठेव, या खेपेला तुला घरात घेतलंय, पण जर परत तू जर आशूला भेटायला गेली ना तर तुझा सगळा बोजा बिस्तारा उचलून बाहेर काढीन. शेवटचं सांगते, आशू सोबत आपला काहीही संबंध नाही. अश्विनी, ह्या पैसे देईल मशीन. तुम्ही पैसे कशाला देताय? म्हणजे हो, मशीन कशी येणार? नाही, मी त्यांना सांगणार आहे की मला आता काही काम करायला जमणार नाही, मशीन आली की बघू. अश्विनी, हे बघा, चालून आलेली संधी अशी सोडायची नाही. आणि तसंही मी कॉलेजला गेलो ना की तुमच्याकडे खूप वेळ असतो, तुम्ही एकटे असतात, तुमचा वेळ जाईल. असं नाहीये फोटोग्राफर, पण हे पैसे तुमचे आहेत. मी ना काहीतरी काम बघेन, गोधड्या शिवेन, नाहीतर साडीला फॉल लावून देईन, त्यातनं जे पैसे येईन त्यातनं घेईन मशीन. अश्विनी, ऐका ना, हे पैसे का नको? मी परकाय का? तसं नाहीये फोटोग्राफर, पण आपलं घर तुमच्या पैशावर चालू आहे आणि त्यात तुम्ही मशीन घेणार, मग तुमचं काय? आणि हे पैसे तुमचे आहेत. अश्विनी, तुमचं आणि माझं असं काही नाहीये. संसार आपल्या दोघांचा आहे की नाही? मग आता जे करू ना ते आपण दोघं करू. आपली स्वप्न, इच्छा, पैसे, हे आता सगळं एकमेकांसाठी. पण फोटोग्राफर, नाही म्हणायचं नाही. काय झालं? फोटोग्राफर, माझा निर्णय बरोबर होता. मी तुमच्याशी लग्न केलं. किती समजून घेता तुम्ही. आधी मित्र म्हणून समजून घेत होता आणि आता जोडीदार म्हणून. अश्विनी, हे माझं कर्तव्य आहे. अहो, यात मोठेपणा काय? प्रत्येक नवरा आपलं कर्तव्य पूर्ण करतो असं नसतं. आता माझ्या ताईडीचंच घ्या, मी आईचं पण. त्यांना त्यांच्या जोडीदाराने कधीच साथ दिली नाही, पण तुम्ही मला साथ देत आहात.
अश्विनी, ह्यात ना माझा स्वार्थ आहे. स्वार्थ? मला आयुष्यभर तुमच्या सोबत राहायचंय, तुम्हाला गमवायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही बिंदास राहा, मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. आता येईल ना एवढ्या पैशात मशीन? हा. मग आता अश्विनी, पटकन तुमची शिलाई मशीन घेऊ आणि तुमच्या कामाचा शुभारंभ करू. हो काय? नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या नवऱ्याची काही काळजी वगैरे आहे का? का? काय झालं? काय झालं? अहो मला केव्हाची भूक लागली आहे. अश्विनी पटकन जेवण बनवा ना, तुम्ही पण ना. फोटोग्राफर ऐका ना, मी असं काही केलेलं, म्हणजे असं काम केलेलं बाईंना चालेल ना? आपली सून स्वतःच्या पायावर उभं राहते हे जेव्हा माझ्या आईला कळेल ना, तेव्हा आई तुमचं कौतुकच करेल. आता पटकन देवाचं नाव घेऊया आणि तुमच्या कामाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. हळू. काय? मोरया मोरया. तुझं माझं जमतंय, तुझं माझं जमतंय, जमतंय, तुझं माझं जमतंय, तुझं माझं जमतंय, जमतंय, तुझं माझं जमतंय, जमतंय. कुठे राहिल्या आई? या अजून कशा आत येत नाहीयेत? कविता, हा आई. तू अजून इथेच आहेस? आई, अहो धूळ बघा ना. मगाशीच मी सगळं साफ केलं होतं ना, तरी पण परत धूळ बसली. काय करावं या धुळीचं काही कळतच नाही हो आई. आई, हेच पुस्तक हवं होतं ना? आणि तुमचं नोटपॅड पण काढून ठेवलंय. हे घ्या. अरे देवा, पेन राहिलंच की. कुठे गेलं पेन? काय बोलायचंय तुला? मला काही नाही बोलायचं. मी आपलं धूळ साफ करते. आई, खरं तर एक बोलायचं होतं बरं का. तेच विचारलं मी, काय बोलायचंय? बोलू? बोल. आई, एक गोष्ट माझ्या कानावर आली. खरी आहे का होती? काय? ती अश्विनी शिवणकाम सुरू करणार आहे म्हणे. नाही नाही, करू दे, माझी काही हरकत नाही. पण येणारे जाणारे काय म्हणतील? की नगरकर बाईंची सून, प्रोफेसर शुभंकरची बायको दारात टेलरिंगचं दुकान टाकून बसलीये. आई, कसं दिसेल होते? तुम्ही त्यांना काहीच कसं बोलत नाही हो? मी तुझ्यासारखं सतत बोलत नाही. योग्य वेळ आली ना की योग्य तेवढं बोलते. तू नको काळजी करू. मनापासून प्रार्थना करा, जुन्या कामाची नव्याने सुरुवात करताय. खूप छान काम होऊ दे. तुम्ही आहात ना सोबत, मग चांगलंच होणार. हो, पण त्यासाठी आता कोणती मशीन घ्यायची याचा विचार केलाय का? नाही, ठरवलं नाही अजून. नाही ठरवलं का? हा, इकडे बसा 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 पटकन. मी काय म्हणतो, आपण ना जरा चांगलीच मशीन घ्या. नाहीतर एक काम करूया का, आपण इलेक्ट्रिक मशीन घेऊया. म्हणजे तुमचा सतत पाय मारण्याचा त्रास सुद्धा राहणार नाही. इलेक्ट्रिक मशीन नको. अहो मला त्रास नाही होणार, मला सवय आहे. नाही ते सगळं ठीक आहे, पण कसं आहे ना, त्याने तुमचं काम पटकन होईल. आणि हो, तुम्ही मला शिवणकाम शिकवणार आहात. हा, तुम्हाला शिकायचंय का? अहो
का म्हणजे कसं आहे, मी घरी आलो ना की मला फारसं काही काम नसतं, आणि जेव्हा तुमच्यावरती कामाचं लोड वाढेल ना तेव्हा माझी तुम्हाला मदत होईल. मदत तुम्ही करणार? राहू दे, मी करेन माझं. हॅलो अश्विनी, काय तुम्हाला काय वाटतं मी शिवणकाम शिकू शकत नाही का? माझं नाव शुभंकर नगरकर आहे. मी ठरवलं ना तर मी काही करू शकतो. नाही हो, तसं नाहीये. पण ते काम कोणाचं आहे, माझं की नाही? मी करेन ना. अच्छा, म्हणजे तुम्ही मला मदत करू देणार नाही तर? फोटोग्राफर, तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात ते कमी आहे का? अश्विनी, मला तुमच्या पाठीशी उभं नाही राहायचं, मला तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायचंय. फोटोग्राफर, तुम्हाला माहितीये मी ना घरी आईला पण म्हणायचे तू आराम कर, मी करते काम. पण ती तुमच्यासारखाच हट्ट धरायची, म्हणायची मी करते सगळं काम. काय झालं? आईची आठवण आली.